जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळावे लागेल. जर खरंच आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी अथक, निरंतर आणि हुशारीने परिश्रम करावे लागतील. स्वतःला झिजवावे लागेल, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इकडे बघा, सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे आवरून झालेली आहे आणि आता मी किचन झाडते. किचन झाडून झालं आणि त्यानंतर बघा गॅलरीसुद्धा मी ती झाडून घेते. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि आमच्या इथे शेजारी बांधकाम पण चालू आहे, त्यामुळे खूप जास्त धूळ येते. दिवसातून 2-3 वेळेस झाडून काढलं तरीसुद्धा खूप जास्त धूळ येते घरामध्ये. तर बघा, माझं झाडून काढून झालं आणि त्यानंतर रात्रीचे जे भांडे होते ते भांडे मी आता लावून घेते. लगेचच मी भांडे लावत नाही, कारण ओले असतात आणि रॅकवर ते पडले की तसेच डाग पडतात. संध्याकाळी घासलेले भांडे मी सकाळी लावून घेते, तोपर्यंत छान सुकतात भांडे सकाळपर्यंत. तर इकडे बघा, मी सगळे भांडे लावून घेते. आपले भांडे लावून झाले आणि त्यानंतर बघा, इकडे गॅस एकदा मी स्वच्छ करून घेते. रात्री गॅस आणि किचन ओटा स्वच्छ पुसून ठेवला होता, पण तरीसुद्धा सकाळी एकदा मी एक कपडा मारून घेत असते. आता इकडे बघा, मी सकाळी सकाळी बीटचा ज्यूस घेत असते. तर एक बीट मी अशा प्रकारे कापून घेतलं, साल काढली त्याची वरची आणि मिक्सरच्या जारमध्ये घेतलं. त्यामध्ये थोडंसं आलं टाकायचं, 1 ते 1.5 चमचा गूळ टाकायचा आणि याला पाणी टाकून छान बारीक करून घ्यायचं. तर बघा, मिक्सरला याला बारीक करून घेतलं. यामध्ये पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे. बीट तुम्ही जेवणाबरोबरही खाऊ शकता, पण मला काही आवडत नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे ज्यूस करून पित असते. खूप छान लागतो ज्यूस. तर माझा ज्यूस घेऊन झाला आणि त्यानंतर बघा, मी इकडे चहा ठेवते. तर गुळाचा चहा घेतो आम्ही दररोज. जर तुम्हाला गुळाच्या चहाची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला नक्की गुळाच्या चहाची रेसिपी देईल. तर इकडे बघा, आम्ही चहा घेतो. चहा घेऊन झाला आणि इकडे दादूला बाटल्या भरायला सांगितल्या होत्या आणि मी लागले स्वयंपाकाला. आज भाकरीच बनवायच्या होत्या. तर बघा, माझा स्वयंपाक करून झाला इकडं आणि किचन कट्टा आवरून घेतला. किचनमधलं सगळं काम आवरलं आणि त्यानंतर आता बाकीची कामं करायची होती. तर इकडे मी कपडे लावत होते मशीनला कपडे लावले आणि तोपर्यंत मशीन होते तोपर्यंत म्हटलं भांडी घासून घ्यावी. तर इकडे मी भांडी घासते. भांडे घासून झाले आणि रूममध्ये खूप जास्त पसारा पडलेला होता, म्हटलं रूम आवरून घ्यावी. तर बघा, इकडे मी सगळी रूम आवरून घेतली. सकाळी फक्त किचन आणि गॅलरी झाडलेली होती, त्यामुळे आता सगळं घर झाडायचं राहिलं होतं. म्हटलं स्वच्छ घर असं झाडून घ्यावे. सकाळी सकाळी एवढं काही काम होत नाही, मुलाचा शाळेचा डबा असतो, मिस्टरांना पण कामावर जायचं असतं, त्याच्यामुळे सकाळी फक्त मी किचन आणि गॅलरीत झाडते. बाकीच्या 2 रूम आणि हॉल काही झाडत नाही. तर स्वयंपाक झाल्यानंतर मी सगळं झाडून घेत असते. तर बघा, घर झाडून झालं आणि आपली मशीन पण झाली होती. मी आले वरती कपडे वाळू घालायला आणि कपडे वाळायला घातले आणि इकडे बघू शकता सगळे झाडं असे एका जागेवर ठेवलेले आहेत. खूप जास्त ऊन पडायला लागले आणि असं नेट बांधून घेतले झाडांसाठी. त्यानंतर मी खाली आले. काय करतो रे? ड्रॉइंग करतो. बघू, ड्रॉइंग दाखव तुझ्या.
इकडं बघा दादू आमचा ड्रॉइंग करतोय. काय काढलंय ते? हां फेस. कसले फेस? कसले फेस आहेत? बघा आमच्या दादूची ड्रॉइंग कशी. बस एवढेच. चला तर मुलांचं हे असंच चालू असतं दिवसभर सुट्टी असली की. आता आम्हाला जेवण करायचं आहे. 12 वाजलेले आहेत दुपारचे. चला या तुम्ही पण जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.